आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे नवनीत राणा यांच्याविषयी। अमरावतीमधून नवनीत राणांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं कळत आहे। नवनीत राणा यांना भाजपमधूनच विरोध होतोय, त्याचबरोबर महायुतीमधील पक्ष विरोध करत असताना आता अमरावतीमधून त्यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येते आहे। आनंदराव अडसूळ हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अडसूळची, नवनीत राणा ज्यांच्या उमेदवारीला तुम्ही विरोध करत होता त्यांना अखेर भाजपकडून उमेदवारी दिली जाणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया हीच आहे, पतंग दिव्यावर उडी मारतो त्याला माहिती आपण भरणार आहे, त्यातला प्रकार आहे की आज सगळे विरोधात आहे। आता तुमच्या त्या ठिकाणी डिबेट चालू आहे। बच्चू कडू, राजकुमार पटेल, खोडके आणि यशवंत आघाडीची पार्ट आहे। कुणाच्या जीवावर उभं राहणार आहे? सगळ्यांचा विरोध आहे। पदाधिकारी जे आहेत ते सगळे काल यापूर्वी भेटले, देवेंद्र फडणवीसांना आपल्या डेप्युटी चीफ मिनिस्टर भेटले, त्यांनी सांगितलं आम्ही काम करणार नाही। हे नक्की कोणाच्या जीवावर त्या ठिकाणी दुसरा निवडणूक सर्टिफिकेट चॅलेंज केलेला आहे, त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय कुठल्याही क्षणाला येऊ शकतो, त्यावेळेला काय करणार? अडसूळची, मग बच्चू कडूंनी तर सांगितलं की आम्ही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही। ते तर आहे, पण ते केले याचा अर्थ शिवसेनेने किंवा युतीने केलेली नाही आहे। पण युतीच आमची शिवसेनेची जागा खालीच आहे। मग तुम्ही प्रचार करणार आहात का नवनीत राणांचा? अरे उभं राहणार, प्रचार कसला करणार, काय करणार? तुम्ही उभे राहणार आहात नक्कीच। आणि शिवसेनेने कारवाई केली तर? कारण शिवसेना युती महायुतीमध्ये बघू ना, वेळ आल्यावर नक्की काय करायचं, उभा तर राहणार, मग कुठूनही कसं उभं राहता येतं अपक्ष। मग तुमची पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे? मी लोकशाही मधला आहे, त्यामुळे मला कुठेही उभं राहायचं झालं मी उभं राहू शकतो। अडसूळची, कारण तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः सांगितलं होतं विरोध आहे, जे स्थानिक भाजपचे नेते आहेत त्यांचा सुद्धा विरोध आहे, बच्चू कडूंचा विरोध होता, तो विरोध झुगारून भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी देण्यात आली आहे। ते सांगतो की एखाद्या व्यक्तीला फाशीवर देण्यातला प्रकार आहे। असं का केलं असेल भाजपनं, काय वाटतं तुम्हाला? काय त्याचा अंदाज घेता येत नाही। बऱ्याच वेळा चर्चा झाल्या पण कारण कधीच कळलेलं नाही की उद्या कोर्टाचा पण निकाल लागू शकतो आणि मग त्या परिस्थिती काय करतील। समजा नॉमिनेशन फाईल झाला, नॉमिनेशन फाईल करण्याची मुदत संपली आणि निकाल आला, मग काय वेळ दुसरा उमेदवार पण देऊ शकणार नाही। हे त्यांनी भान ठेवलं पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे। ही सगळी मोठी मोठी मंडळी आहेत, ड्यू रिस्पेक्ट टू ऑल दोज थिंग्स, ऑल दीज पर्सन्स, आणि लक्षात घेतलं पाहिजे की आपण या परिस्थितीत काय करावं। पण अडसूळची, एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर एवढा विश्वास दाखवलेला आहे, सर्वच जण त्यांच्या विरोधात असतानाही, मग तुमचा नवनीत राणांना विरोध नेमका का आहे? तर तुम्हाला सगळ्यांना सर्वश्रुत आहे, ते वागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत। खोटं सर्टिफिकेट बनवणं, हायकोर्टाने निर्णय 108 पानाचा दिलेला आहे, आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आणखी वेगळा निर्णय येऊ शकत नाही। हे सगळं असताना हे जर घडत असेल तर आता मी आणखी वेगळी काय प्रतिक्रिया देऊ? सगळ्यांच्या समोर आहे हे सगळं। अडसूळची, पण तुम्ही तुमचा विरोध नवनीत राणांना दर्शवलेला होता, जे महायुतीमधील मोठे नेते आहेत त्यांच्याशीही तुमचं बोलणं झालं होतं, त्यांची यावर काय प्रतिक्रिया होती? बोलणं झालेलं आहे, सगळं काय केलेलं आहे। काय म्हणाले होते ते नेते? काय त्याच्यावर नक्की काय करणार हे कळत नव्हतं, आज कळलं। त्यांनी याही परिस्थितीमध्ये उमेदवारी जर जाहीर केलेली असेल, आता ती युतीच्या माध्यमातून केली का आपल्या फक्त बीजेपीने केलेली आहे, हा विषय नक्की वादातीत आहे। निश्चितच अडसूळ सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आनंद अडसूळ जे प्रचंड विरोध करताना दिसत आहेत नवनीत राणा यांना, आणि तरी सुद्धा माहितीमध्येच आहेत आनंद अडसूळ, तरी सुद्धा ते विरोध करताना दिसत आहेत, आणि आपण तिथून अमरावतीमधून लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे। त्यामुळे महायुतीमध्येच आता नवनीत राणा यांना विरोधाचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळते, आणि आनंदराव अडसूळ हे त्यांच्या विरोधामध्ये रिंगणात उतरले तर सामना नेमका कसा होणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।